ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. जोपर्यंत तुम्ही ह्या दोन घटकांमधला फरक, त्याची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप, त्यांचा परस्परांशी सहसंबंध समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या घटकांवरच्या प्रश्नांमध्ये पाहिजे तसा स्कोअर मिळणार नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुमचं कमीत कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परिणाम मिळेल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये या दोन घटकांविषयी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला टेट परीक्षेच्या तोंडावर निश्चितच उपयोगी पडेल. अर्थात आता खूप उशीर झालाय असं कदाचित तुम्हाला वाटेल, कारण परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमची संधी हातातून निघून जाईल तेव्हा समजायचं की आता खूप उशीर झालाय. जोपर्यंत संधी तुमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. तर आज मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय करायचं, काय नाही करायचं हे सांगणार नाही, कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा हेही सांगणार नाही, आणि हे सगळं सांगण्याची आता वेळही नाही. मात्र आजवर तुम्ही जो अभ्यास केलेला असेल तेवढ्याच अभ्यासावर तुमचा स्कोअर आणखी कसा वाढू शकतो याविषयी आज मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम, जय हिंद. ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स हे दोन टॉपिक आपल्या टेट परीक्षेच्या सिलेबसचे मुख्य घटक आहेत. खरं म्हणजे हे टॉपिक नाहीच मुळे, तर ही एक पद्धत आहे बुद्धिमान, योग्य आणि लायक उमेदवार निवडण्यासाठीची. बरं, आता हे बुद्धिमान, योग्य आणि लायक उमेदवार शोधायचे कसे आणि निवडायचे कसे? तर अल्फ्रेड बिनेट आणि थिओडोर सायमन सारख्या काही मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमान, योग्य आणि लायक उमेदवार निवडण्यासाठी त्यांच्यात कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असायला हवी आणि ती गुणवैशिष्ट्ये शोधण्यासाठी काय पद्धत वापरावी यावर संशोधन आणि काही प्रयोग करून काही परिमाणं निश्चित केली, काही परिमाणे आपल्या समोर मांडली. ही परिमाणे त्यांनी दोन भागात मांडली. पहिल्या भागात पारंपरिक विषयात निपुण असलेले उमेदवार निवडण्यासाठी ऍप्टिट्यूड ही संकल्पना मांडली, ज्यामध्ये उमेदवारांच्या विशिष्ट क्षेत्रातील नैसर्गिक क्षमता तपासल्या जातील. मात्र केवळ ह्या विशिष्ट क्षेत्रातील नैसर्गिक क्षमता असून उपयोग नाही, तर उमेदवारांना त्या क्षमतांच्या आधारे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण देखील करता आलं पाहिजे, समस्यांचं निराकरण करता आलं पाहिजे, त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, त्यांना नवीन परिस्थितीशी जुळून घेता आलं पाहिजे. आणि ही सगळी वैशिष्ट्य असलेले उमेदवार शोधण्यासाठी त्यांनी ऍप्टिट्यूडच्या जोडीला एक दुसरी संकल्पना मांडली, ती म्हणजे इंटेलिजन्स. थोडक्यात काय, तर ऍप्टिट्यूड म्हणजे विशिष्ट क्षेत्रातील नैसर्गिक क्षमता आणि इंटेलिजन्स म्हणजे आपल्या मेंदूची सर्वांगीण क्षमता, जी आपल्याला एखाद्या विषयावर विचार करण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी, त्यावर येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मदत करते. काही क्षेत्र अशी असतात की जिथे काम करणाऱ्या व्यक्तीकडे अनेक प्रकारच्या क्वालिटी असण्याची अपेक्षा केली जाते, किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे मल्टी डायमेन्शनल असावं अशी अपेक्षा केलेली असते. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्र बघा, या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या स्किलची खूप गरज असते, कारण हे क्षेत्र हे विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतं. आता हे मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर यात तुमची बौद्धिक क्षमता, तुमची योग्यता, तुमची विचार करण्याची क्षमता, तुमची निर्णय क्षमता, तुमची ऐकून घेण्याची क्षमता, समजून घेण्याची कला, समजून सांगण्याची कला, अशा अनेक गोष्टी येतात. एनसीटी बद्दल तुम्ही ऐकलं असेल. एनसीटी म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. केंद्र स्तरावर शिक्षण क्षेत्रातील एक शिखर संस्था म्हणून या एनसीटीची भूमिका महत्वपूर्ण असते. शिक्षक होण्यासाठी काय पात्रता असायला हवी याचा निर्णय ही संस्था घेते. तर या एनसीटीने जेव्हा शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा ही एसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणून जाहीर केलं. एसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे काय, तर एक आवश्यक पात्रता, कंपल्सरी. काही परीक्षांमध्ये सामान्यपणे दोन प्रकारच्या पात्रता असतात. पहिली एसेन्शियल क्वालिफिकेशन किंवा आवश्यक पात्रता, आणि दुसरी असते डिझायरेबल क्वालिफिकेशन किंवा इच्छित किंवा अपेक्षित पात्रता. अर्थातच डिझायरेबल क्वालिफिकेशन हे ऑप्शनल असतं. तर एनसीटीने आपल्या नोटिफिकेशन मध्ये असं म्हटलं होतं टीईटी परीक्षा कंपल्सरी करताना की शिक्षकांच्या भरतीसाठी गुणवत्तेची आवश्यकता कोणत्याही किमतीत कमी होणार नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींकडे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावरील अध्यापनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक योग्यता आणि क्षमता आहेत का याची खात्री करणं आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचं उद्याचं भविष्य आहे. आज त्यांना आपण जसं घडवू, उद्या ते तसंच प्रदर्शन समाजामध्ये करणार आहे. म्हणून आपल्याला जर बुद्धिमान विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांना शिकवणारे शिक्षक हे देखील तितकेच बुद्धिमान असायला हवे, ही एनसीटीची भूमिका आहे. म्हणून टेट परीक्षेत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता सारखे टॉपिक समाविष्ट करण्यामागचा उद्देश हाच आहे की सर्वोत्तम उमेदवार निवडले जावे, जेणेकरून सर्वोत्तम विद्यार्थी घडले जावे. टेट परीक्षेतील ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स या दोन घटकांमधला फरक, त्याचं महत्व अशा पद्धतीने सांगता येईल की ऍप्टिट्यूड जर तलाव असेल तर इंटेलिजन्स हा एक अथांग समुद्र आहे. जर तुम्हाला त्या तलावात पोहता येत असेल तर तुम्हाला समुद्रातही पोहता येईल असं अजिबात नाही. त्यासाठी त्या लेवलचा सराव तुम्हाला करणं आवश्यक आहे.
कितीही पट्टीचा पोहणारा असू द्या, त्या अथांग समुद्रामध्ये पोहताना त्याची दमछाक होणारच. पण जर सराव चांगला असेल तर तो समुद्रातही चांगल्या प्रकारे पोहून आपलं ध्येय साध्य करू शकतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे इंटेलिजन्सच्या टॉपिकचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला सामना IBPS बरोबर होणार आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. म्हणजे टेट परीक्षा ही IBPS कडून कंडक्ट केली जाणार असल्याने IBPS ची क्वेश्चन पेपर काढण्याची पद्धत कशी आहे, त्याचं प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते, प्रश्न विचारण्याचा ट्रेंड काय आहे, एखाद्या टॉपिक मधील कोणकोणत्या उपघटकांवर अधिक प्रश्न विचारले जातात, अशा अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. एनिवेज, तर आपला जो मूळ मुद्दा आहे ऍप्टिट्यूड आणि इंटेलिजन्सचा, तर काय मित्रांनो की आजच्या गतिमान जगात एखाद्या उमेदवाराकडे केवळ विषय ज्ञान असणं पुरेसं नाहीये, तर त्याच्याकडे विविध अंगांनी विचार करण्याची क्षमता, त्याची विचार करण्याची गती, त्याची आकलन क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्या आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून उमेदवारांमधील अशा क्षमता ओळखण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये हे ऍप्टिट्यूड इंटेलिजन्स सारखे टॉपिक समावेश केलेला असतो. तर अभियोग्यता म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य किंवा स्वाभाविक कल, एखाद्या व्यक्तीची एखादं विशिष्ट काम करण्याची नैसर्गिक क्षमता आहे की नाही हे तपासण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. तर इंटेलिजन्स टेस्ट मध्ये एखाद्याची शिकण्याची क्षमता किंवा एखादी कॉम्प्लेक्स आयडिया समजून घेण्याची क्षमता तपासली जाते. ज्याच्यामध्ये एखादी नवीन कल्पना सुचण्याची क्षमता आहे का, त्याच्यामध्ये एखादी समस्या सोडवण्याची कला आहे का, एखादी नवीन परिस्थिती हाताळण्याची कला, अनुभवातून शिकण्याची कला, अशा गोष्टी आहेत का हे तपासले जातात. त्या प्रकारचे प्रश्न विचारून ह्या गोष्टी तपासल्या जातात. थोडक्यात असं म्हणता येईल की अभियोग्यतेमध्ये प्रामुख्याने आपले जे ट्रॅडिशनल सब्जेक्ट्स आहेत, जे तुम्ही DED BEd करत असताना शिकलेले आहेत, जसं भाषा विषय असेल, सामान्य ज्ञान असेल, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र असेल, अंकगणित, अशा विषयांचे तुमचं अप्लाइड नॉलेज तपासलं जातं. यात शिक्षणाची मूलतत्व, टीचिंग मेथड, प्रिन्सिपल ऑफ टीचिंग, क्लासरूम मॅनेजमेंट, बेसिक कम्प्युटर नॉलेज, यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन टीचिंग, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचर्स, एथिकल बिहेवियर इन एज्युकेशन, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात म्हणजे त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर दुसरा जो गट आहे बुद्धिमत्तेचा, त्यात तुमच्या लॉजिकल क्षमतेचा खूप कस लागतो. बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणजे काय, तर हुशारी, क्लेवरनेस, स्मार्टनेस. याचा सरळ अर्थ पुढील एका साध्या प्रश्नावर तुमच्या लक्षात येईल. समजा प्रश्न असा आहे की बुद्धिमत्ता म्हणजे काय, आणि त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे एकवचन किंवा सामान्य संकल्पना, दुसरा पर्याय आहे इतरांचे अनुकरण करण्याची क्षमता, तिसरा पर्याय आहे एक विशिष्ट क्षमता, आणि चौथा पर्याय आहे क्षमतांचा संच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय चौथा, क्षमतांचा संच. या प्रश्नाच्या उत्तरातून असा अर्थ निघतो की एखाद्या व्यक्तीकडे अनेक प्रकारच्या क्षमता असल्या पाहिजे. शिक्षकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एका शिक्षकाला आपल्याकडे असलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. कारण आपल्याकडे किती ज्ञान असलं तरी ते विद्यार्थ्यांपर्यंत जर आपण डिलिव्हर करू शकलो नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. मग विद्यार्थ्यांनी दिलेलं ज्ञान ग्रहण करावं यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न करायला हवे, हे सर्वस्वी त्याच्याकडे असलेल्या स्किलवर, वेगवेगळ्या कौशल्यांवर अवलंबून असतं. एखाद्या शिक्षकामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना येणाऱ्या समस्या सोडवण्याची पद्धत, शिक्षकांची ऐकून घेण्याची क्षमता, एखादे तथ्य स्वीकारण्याची क्षमता, त्याच्यामध्ये असलेले क्रिएटिव्हिटी, त्याचं पेशन्स, सतत शिकण्याची वृत्ती, त्याची आपली सहकारी टीचर जे आहेत त्यांच्याशी वागण्याची वृत्ती, मॅनेजमेंटशी वागण्याची वृत्ती, पालकांशी वागण्याची वृत्ती, अशा अनेक कौशल्य एका शिक्षकामध्ये असणे आवश्यक असतं. आणि ही सगळी कौशल्य म्हणजे क्षमतांचा संच. आणि महत्वाचं म्हणजे अशा क्षमता जन्मजात असतात असं अजिबात नाही, तर सरावातून ह्या क्षमता विकसित करता येऊ शकतात. पण त्यासाठी आपला दृष्टिकोन हा चौकस असला पाहिजे. त्यासाठी आपल्या अंतरात्म्यातून ही शिकण्याची आपल्याला इच्छा असली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट काय आहे, कशी आहे आणि का आहे अशा अँगलने विचार करून त्या प्रश्नाकडे आपण बघितलं पाहिजे. तरच हे कौशल्य आपल्याला आत्मसात करता येतील. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला दृष्टिकोन, आपला व्ह्यू, आपला अप्रोच हा मल्टी डायमेन्शनल असायला हवा, विविध अंगाने विचार करणारा असायला हवा. म्हणजे बघा, पोलीस जसं एखाद्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सगळे पाळीमुळे खोदून काढतात आणि आरोपीला शोधून जाणतात ना, अगदी तसं मल्टी डायमेन्शनल व्ह्यू म्हणजे काय, एक समजण्यासाठी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला ते अधिक स्पष्टपणे समजेल. समजा एखादी व्यक्ती थंडी तापाने आजारी पडते. आजाराचं कारण शोधण्यासाठी डॉक्टर काही पॅथॉलॉजी रिपोर्ट्स करायला सांगतात आणि समजा रिपोर्टच्या आधारे असं निदान झालं की त्या व्यक्तीला डेंग्यू झालेला आहे. सामान्य लोकांच्या मनात फक्त इतकाच विचार येतो की अच्छा, म्हणजे ह्या व्यक्तीला मच्छर चावला असणार.
आणि आता हे जे इंटरनेटचं युग आहे स्मार्टफोनचं, त्यामुळे जरा आजची पिढी थोडी हुशार झाली, स्मार्ट झाली. म्हणून फार झालं तर ते आणखी थोडं पुढे जाऊन ह्या व्यक्तीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील, WBC ज्याला आपण म्हणतो, किंवा प्लेटलेट्स कमी झाले असतील, असा निष्कर्ष काढण्यापर्यंत विचार करते. पण यापेक्षा अधिक खोलात ते घुसणार नाही, कारण त्याच्या पलीकडे त्यांना फारसं माहीत नसतं आणि ते माहीत करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. पण स्पर्धा परीक्षेला देणाऱ्या उमेदवारांच्या मनात डेंग्यू विषयी वेगवेगळे प्रश्न यायला हवे, वेगवेगळ्या अँगलने विचार करायला हवा. जसं डेंग्यू हा आजार जर मच्छर चावल्याने होतो तर कोणत्या प्रकारचा मच्छर चावल्याने होतो, त्या मच्छरची पैदास कोठे होते, डेंग्यू झाल्याने WBC का कमी होतात, आपल्या शरीरातील WBCची नॉर्मल रेंज काय आहे, WBC वाढण्यासाठी काय उपाययोजना करायला हवी, शरीरात WBCचं कार्य काय असतं, WBC खूप कमी झालं किंवा खूप वाढलं तर त्यावर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. याशिवाय डेंग्यूत प्लेटलेट देखील कमी होतात, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर मग प्लेटलेट का कमी होतात, त्या प्लेटलेट्स म्हणजे काय, शरीरात प्लेटलेटची गरज का असते, त्यांची संख्या किती असते, डेंग्यू हा आजार संक्रमणीय आहे का, नसेल तर का नाही, आणि असेल तर संक्रमण कसं होतं, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आले पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपण शोधलं पाहिजे. त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल व्ह्यू. मग डेंग्यूवर कसाही प्रश्न विचारला तरी काय भिशात की आपलं उत्तर चुकेल, नाही का. तर हाच अप्रोच हा आपला अभ्यासात देखील लागू होतो. तर इंटेलिजन्स मध्ये काही अशा प्रकारच्या टॉपिकचा समावेश केलेला असतो की ज्यामुळे आपली वेगवेगळ्या अँगलने विचार करण्याची क्षमता वाढते, आपला एक वेगळा दृष्टिकोन विकसित होतो, आपलं लॉजिकली विचार करण्याची क्षमता वाढते. इंटेलिजन्स मधील काही उपघटक किंवा टॉपिक जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की काही मोजके टॉपिक मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याचं महत्व काय आहे. कोडिंग, डिकोडिंग, एनॉलॉजीज, सिरीज कम्प्लिशन, पझल्स, पॅटर्न आणि फिगर्स, डाटा सफिशियन्सी, लॉजिकल रिझनिंग, अरेंजमेंट, प्रोबॅबिलिटी, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, असे अनेक टॉपिक आहेत. या सगळ्या टॉपिकचा उल्लेख इथं करून त्यावर स्पष्टीकरण देणं वेळेअभावी शक्य नाही. मात्र काही मोजके टॉपिक मी इथं सांगतोय, त्या आधारे तुम्हाला ह्या संबंधित सगळे टॉपिक शोधून त्याची लिस्ट करून त्या प्रत्येक टॉपिकवर 2-2, 3-3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आता एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोडिंग डिकोडिंगच्या बद्दल आपण एक उदाहरण बघू. यात एखाद्या वाक्यामध्ये काय असतं, कोणताही शब्द, अक्षर किंवा एखादं वाक्य एन्क्रिप्ट किंवा डिक्रिप्ट करून विचारलेलं असतं. म्हणजे एखाद्या माहितीचं कोडिंग आणि डिकोडिंग असे काही नियम किंवा काही विशिष्ट पॅटर्न वापरून तयार केलं जातं की जेणेकरून केवळ योग्य व्यक्तीच त्याचं उलगाडा करू शकेल. योग्य व्यक्ती म्हणजे कोण, तर ज्याचा ह्या टॉपिकवर भरपूर सराव झालेला आहे अशी व्यक्ती. कोडिंग डिकोडिंग सारख्या प्रश्नांमुळे आपली तार्किक क्षमता वाढते, तर्क कौशल्य वाढतं, आपली लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती, क्षमता विकसित होते. बॉलिवूडच्या काही हिंदी सिनेमामध्ये तुम्ही बघितलं असेल की रॉ एजंट जे असतात आपले परदेशातले, त्यांना आपण गुप्तहेर म्हणतो, तर ते परदेशातून काही क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आपल्या देशात पाठवताना एका विशिष्ट कोडमध्ये पाठवतात आणि इथले अधिकारी ती माहिती डिकोड करून त्या मेसेजचा अर्थ समजून घेतात किंवा वाईस वर्सा. तर कोडिंग आणि डिकोडिंगचे काही उपप्रकार देखील आहेत, जसे लेटर टू लेटर कोडिंग, लेटर टू नंबर कोडिंग, सबस्टिट्यूशनल कोडिंग, एलएसएन कोडिंग. एलएसएन कोडिंग म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काही अल्फाबेट, नंबर आणि सिम्बॉल वापरून वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्याला कोड किंवा डिकोड करायचं असतं. तर आणखी काही प्रकार आहेत, कंडिशनल कोडिंग आहे, क्लॉक कोडिंग आहे, बायनरी कोडिंग, असे खूप सारे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आपण समजून घेतले पाहिजे, त्यामागची कॉन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे. एकदा का ती कॉन्सेप्ट आपल्याला समजली की आपोआप सगळं जमायला लागतं. आपण आणखी काही उदाहरण बघू. पुढे एक प्रश्न असा आहे, त्याची प्राथमिक माहिती बघा काय. अरुंधती, बजाज, चारू, देवेश, एलिना आणि फातिमा हे 6 जण इटलीला सुट्टीसाठी गेलेले आहेत. त्यांनी एका हॉटेलमध्ये 6 खोल्या बुक केल्या. खोली क्रमांक 101 पासून तर 106 पर्यंत अशा एकूण 6 खोल्या आहेत आणि खोली वाटप डावीकडून उजवीकडे केलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला 1 खोली मिळते. बरोबर. आता माहिती काय येते बघू. अरुंधतीची खोली बजाजच्या खोलीच्या डावीकडून लगत शेजारी नाही किंवा उजवीकडून लगत शेजारी नाही, म्हणजे इमिजिएट नेबरर नाही दोन्ही बाजूनी. दुसरी माहिती अशी आहे की चारू देवेशच्या खोलीच्या अगदी डावीकडे एका खोलीत आहे. तिसरी माहिती अशी आहे की फातिमा यांना 106 क्रमांकाची खोली देण्यात आलेली नाही. ह्या माहितीच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, जसं देवेशची खोली क्रमांक 105 असल्यास चारूचा खोली क्रमांक किती आहे, किंवा अरुंधती कोणत्या खोली क्रमांकामध्ये राहते, किंवा आणखी काही वेगळे प्रश्न विचारू शकतील. तर हे प्रश्न सगळे लॉजिकली असतात. तुम्हाला थोडं लॉजिक लावून थोडा वेळ दिलं की हे प्रश्नाचं उत्तर सहज मिळतं. फक्त विचार करत असताना वेळेचं भान ठेवायला मात्र विसरू नका, कारण या अशा प्रश्नांमध्ये खूप जास्त वेळ खर्च होतो. आपण आणखी एक प्रश्न बघू. पुढे काही दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा आहे. माहिती अशी आहे, PQRST ही 5 वाक्य आहेत, ती योग्य क्रमाने लावून आपल्याला एक पॅसेज तयार करायचा आहे.
तर पी, पहिलं वाक्य आहे पी, लोकांचे संरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एका बोटाने गोवर्धन पर्वत उचलून धरला. वाक्य क्यू, त्यामुळे इंद्रदेव खूप रागावला आणि त्याने वृंदावनावर वादळ सोडले. वाक्य आर, इंद्रदेवाला त्याची चूक कळून चुकली आणि त्याने श्रीकृष्णाकडे माफी मागितली. वाक्य एस, वेळेवर पाऊस व्हावा यासाठी वृंदावनामधील जनता दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करत असे. आणि वाक्य टी, पण एके वर्षी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास श्रीकृष्णाने लोकांना सुचवले. आता वरील वाक्यांची पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणतं वाक्य हे चौथ्या क्रमांकावर असेल असा आपला प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आहे पी क्यू आर एस. आता इथे तुम्ही महाभारत वाचलेलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा टीव्हीवर पाहिलं असेल तरच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येईल असं अजिबात नाही. जरी तुम्हाला ही कहाणी माहीत नसेल तरीही तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लॉजिक वापरून देऊ शकता, कारण इथे ज्ञानाची नाही तर लॉजिकची गरज आहे, तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चरची गरज आहे. हा प्रश्न 2017च्या टेट परीक्षेत विचारला गेला होता. तर मित्रांनो, इंटेलिजन्स हा टॉपिक खूप विस्तृत आहे, त्यावर जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. त्या प्रश्न विचारण्याच्या मागची कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं, तेव्हा आपल्याला हे प्रश्न सोडवणं सहज सोपं जातं. इंटेलिजन्स मध्ये जे टॉपिक असतात त्या टॉपिकच्या सरावामुळे आपली लॉजिकल क्षमता वाढते, लॉजिक लेवल वाढते. त्याचा फायदा आपल्याला परीक्षेत तर होतोच, पण आपल्या रोजच्या जीवनात देखील होतो. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे खूप खूप धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद.